नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप मोठी खुशखबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 1 जानेवारी 2025 रोजी देण्यात आलेली होती। संजय गांधी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे। ही वाढ 6,000 रुपयाची असणार आहे। त्याचप्रमाणे आता शासनामार्फत एक GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये पगारवाढ तसेच निराधारांना मिळणाऱ्या लाभांचा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसहाय्य वितरण थेट लाभ हस्तांतरण DBT पोर्टलच्या माध्यमातून वर्ग करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी देण्यात आलेले आहे। निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता थेट DBT मार्फत पैसे बँकेमध्ये मिळणार आहे। जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला DBT अंतर्गत त्यांच्या खात्यावर हे पैसे मिळवायचे असतील तर आपल्या खात्याला DBT लिंक आहे की नाही हे तपासून घेणे अतिशय आवश्यक असणार आहे, कारण की आता लाभार्थ्यांना हे पैसे फक्त त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्येच मिळणार आहे। त्यासोबत मागील सर्व महिन्याचे पैसे हे थेट लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये मिळणार आहे। आता खूप लोकांचे असे प्रश्न आहेत की आम्हाला 1,500 रुपये बँक खात्यामध्ये मिळतील की 2100 रुपये जमा होतील। तुम्हाला याबद्दल संपूर्ण अशी माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स पुढे देखील मिळत राहतील। चला तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण केले DBT पोर्टलद्वारे होणार आहे। आता GR देखील शासनामार्फत या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी GR मध्ये काय सांगण्यात आलेले आहे की डिसेंबर 2024 पर्यंत तुम्हाला सर्व मागील महिन्याचे पेन्शन तुमच्या खात्यावर DBT मार्फत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। परंतु खूप जणांचे असे सुद्धा प्रश्न आहेत की त्यांना अजूनपर्यंत या योजनेचे पैसे मिळालेले नाही किंवा मागील महिन्याचे पैसे सुद्धा भेटलेले नाही। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला फक्त तुमच्या बँकेमध्येच हे पैसे म्हणजेच पेन्शन भेटणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला दुसऱ्या अधिकाऱ्यांवर अवलंबून राहण्याची काही गरज भासणार नाही। म्हणजेच आधी कसं राहायचं की जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसे यायचे त्यांचे, नंतर तहसीलदारकडे यायचे, नंतर तहसीलदारकडून ते बँककडे जायचे, असे मिळायचे व आता तशी प्रक्रिया ही बंद करण्यात आली आहे। अशा सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा सर्व मागील महिन्याचे चालू देखील हे मिळालेले आहे। आणि ज्या लाभार्थ्यांना हे पैसे अजूनपर्यंत भेटले नसतील तर अशा लाभार्थ्यांनी तत्काळ आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, याशिवाय या योजनेचे समोरील पैसे भेटणार नाही किंवा लाभ मिळणार नाही। ज्यामुळे जर अद्यापर्यंत आधार प्रमाणीकरण तुम्ही केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ आणि अन्य सर्व जे निराधार योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। आता हे आधार प्रमाणीकरण म्हणजेच आणि कुठे करायचे असे याबद्दल सर्व माहिती या ठिकाणी पाहून घेऊया। त्याप्रमाणे म्हणजेच तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे बँक सोबत लिंक करायचे आहे। आधार कार्ड घेऊन तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे तसेच श्रावण बाळ योजनेचे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्याकडे आधार कार्ड घेऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे, असे सांगायचे आहे। त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये गेलेल्या नंतर अधिकाऱ्यांना तुम्ही सांगायचे की तुमच्या आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे, तर देखील अधिकारी तत्काळ तुमच्या आधार प्रमाणीकरण करून देतील। आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे सर्व पैसे जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता सतत बँकेचा चक्र करावे लागणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारच्या अधिकाऱ्याला तुम्हाला या ठिकाणी पैसे देण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे ही अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। आता महत्त्वाची बातमी म्हणजेच की पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यावरती येणार आहेत, तर ज्या लाभार्थ्यांना DBT लिंक झालेली आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुमचे खाते DBTला लिंक नसेल तर लवकरात लवकर हे खाते DBTला लिंक करून घ्या, जेणेकरून हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती येतील। अशा प्रकारे तुम्ही आपले DBT खाते लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या शकतात। अतिशय आनंदाची बातमी, त्यामुळे व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।